रामकृष्ण हरी मंडळी. तर आता माझी चालली आहे, मी पांडुरंगाला तर कपडे शिवते. आज आपल्याकडे पांडुरंग आहेत, त्याची मूर्ती. तर आता मी असा पांढरा पोशाख करणार आहे देवाला. यावर्षी खरं वारीला जायची खूप इच्छा होती, पण बहुतेक आता वारी घरीच. दरवर्षी मी घरी पूजा करते, माझी असतेच, पण माहिती नाही, बहुतेक यावर्षी वारी आता घरीच होणार आहे. बघू आता पुढच्या वर्षी. पण वारी घडली नाही घडली हे पांडुरंगाच्या हातात आहे. सो ही त्याचीच मर्जी असते सगळ्या गोष्टींची. सो पण बाकी माझी वारीची जी तयारी असते ती जोरात असते. मग तर खूप असे कटपीस आहेत माझ्याकडे. पण असं म्हणतात की, म्हणजे माझी आजी म्हणायची, देवाला तर मी आधी खूप छान छान वेगवेगळे कपडे शिवलेले आहेत, ते घालते मी त्याला रोजच्या आपल्या पूजेत. आधी पण शिवलेत. सो आता हा जो आषाढी वारीचा जो ड्रेस आहे तो देवाला मी असं काहीतरी कॉम्बिनेशन करणार आहे पांढरा. कारण आजी असं म्हणायची की आषाढी वारीला ना जो आमचा पांडुरंग आहे ना तो शेतकरी असतो. म्हणजे त्या दिवशी तो कुठलेही आभूषणं घालत नाही. गळ्यामध्ये त्याची तुळशीची माळ असते, कपाळावर कस्तुरीचा गंध आणि बुक्का असतो. म्हणजे जसं आपला शेतकरी राजा पांढरं वस्त्र धारण करतो, म्हणजे साधारण साधं जीवन त्या पद्धतीने जगतो. त्या पद्धतीनेच देवाचा वेश असतो. त्या दिवशी देव शेतकरी असतो, म्हणजे पूर्ण देवाचं रूप हे शेतकरी असतं. त्यामुळे देव कुठलाही अलंकार घालत नाही, पांढरे कपडे वस्त्र धारण करतो जसं आपला शेतकरी राजा करतो. आणि गळ्यात तुळशीची माळ असते. सो मग त्यामुळं मी हे सगळे कपडे आता सिलेक्ट केलेले आहेत. आणि आपल्याकडं छोटे पण विठ्ठल रुक्माई आहेत. सो मग रुक्माईला विचार करते की ह्या कलरची साडी, किंवा खूप अजून बरेचसे आहेत कॉम्बिनेशन. तर मला सगळं कन्फ्युजन झालं आहे की काय करायचं. छोटे छोटे असे रुक्माईना बघू आपण एक छानशी साडी करूयात. आणि एकंदरीत हे सगळं असं चाललं. किंवा मी ह्या रंगाची पण रुक्माईला साडी करेन, पण जो विठ्ठलाचा जो पोशाख असणार आहे तो व्हाईट कलरचाच असणार आहे. कारण आज म्हणजे एकादशीला व्हाईट कलर पण, म्हणजे पांढरा रंग म्हणजे श्वेत, सगळं स्वच्छ आणि सुंदर, शांतीचं पण प्रतीक आहे पांढरा रंग. तर त्या दिवशी खास देव हा विठ्ठल हा शेतकरी असतो, त्यामुळे मला त्याला त्या पद्धतीनेच त्याचं एक छानसं पोशाख बनवायचं आहे. सो चालली एकंदरीत मग आता आमची अशी वारी. रामकृष्ण हरी मंडळी.